दिल्लीच्या सेंट कोलंबस शाळेमध्ये शिकणाऱ्या शौर्य पाटील या विद्यार्थ्यानं 2 दिवसांपूर्वी आत्महत्या केलेली होती आणि त्यानंतर पालक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। काल पालकांनी सेंट कोलंबस शाळेच्या समोर आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन आज दुसऱ्याही दिवशी सुरू असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। खरं तर शाळा सुटण्याची ही वेळ आहे, पण ही वेळ असतानाही सगळे पालक पुन्हा एकदा एकत्रित जमलेले आहेत आणि त्यांच्याकडनं शौर्य पाटीलला न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या जात आहेत। आपण बघू शकतो दृश्यांच्या माध्यमातून हातामध्ये पोस्टर्स घेऊन मोठ्या प्रमाणावरती पालक असतील ते या ठिकाणी जमलेले आहेत। थोड्या वेळामध्ये शाळेची सुट्टी होणार आहे, पण त्यापूर्वी पालकांची आक्रमक भूमिका आजही कायम असल्याचं बघायला मिळते। आपण पालकांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। दादा, मला सांगा मागणी काय? कारण 4 शिक्षकांचं निलंबन केलेलं आहे, सरकारनं कमिटी देखील गठीत केलेली आहे, आता दुसऱ्या दिवशी आंदोलन आणि त्याची मागणी नेमकी शिक्षकांना निलंबन हे काल प्रोटेस्ट केल्यामुळं आणि मीडियाने हा इश्यू उचलल्यामुळं झालेला आहे। काल सकाळपर्यंत शाळेचा स्टँड असा होता की आम्ही लीगल ओपिनियन घेऊ, आम्ही कोणत्याही सुसाईड नोटवरती विश्वास नाही ठेवणार, कोणी काय लिहिल्याने आम्ही ॲक्शन नाही घेणार, एवढ्या प्रकारचा माज आणि अहंकार स्कूल ॲडमिनिस्ट्रेशनने काल दाखवलेला होता। हा इश्यू नॅशनल मीडियाने उचलून धरल्यामुळे आणि पालकांनी उचलून धरल्यामुळे आणि प्रेशर बिल्डअप केल्यामुळे फोर्सफुली शाळेला सस्पेन्शन करावं लागलेलं आहे। त्यांनी हे स्वतःहून पाऊल उचललेलं नव्हतं आणि हा प्रोटेस्ट असाच चालला नाही तर उद्या परवा पुढच्या आठवड्यात ते त्यांची सर्व्हिस पुन्हा रिस्टोर करतील। त्यामुळे आम्हाला हे होऊ द्यायचं नाही आहे आणि ही तर एक तात्पुरती मलमपट्टी आहे, तर ह्या मलमपट्टीवरती आम्हाला थांबायचं नाही आहे। खरा शौर्याला न्याय तेव्हाच भेटेल जेव्हा पोलिसांमार्फत लीगल ॲक्शन घेतली जाईल। ज्यांची नावं सुसाईड नोटमध्ये शौर्याने मेन्शन केलेली होती त्यांना अरेस्ट झाली पाहिजे, तर ही आमची मुख्य मागणी आज राहील। म्हणून आजही आमचा हा प्रोटेस्ट आम्ही चालू ठेवलेला आहे। तुम्ही म्हणताय आता की ज्या पद्धतीने शाळेने तात्पुरती कारवाई केली, ही कारवाई जी केली ती शाळेने कारवाई केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय, पण मोठ्या प्रमाणावरती ज्या पद्धतीने अटक होणं अपेक्षित होतं, कारण 3 दिवसापूर्वी FIR दाखल झालेला आहे, अजून त्या पद्धतीने कारवाई केली अगदी तोच विषय आहे की शाळेने एक लेटर इश्यू करून आम्ही ॲक्शन घेतली हे दाखवलेलं आहे। तशाच प्रकारे दुसरे एक लेटर इश्यू करून ते त्यांची ॲक्शन परतही घेऊ शकतात, त्यांची सर्व्हिस रिस्टोर करू शकतात। सस्पेन्शन हे काय मोठी कारवाई नाही आहे, हा फक्त मलमपट्टी आणि प्रोटेस्ट किंवा हा जो असंतोष आहे पालकांचा त्याला कुठेतरी शांत करण्याचा प्रयत्न दिसतो आहे, परंतु जी खरी कारवाई व्हायला पाहिजे। पोलिसांकडून अजूनही कुठलं कम्युनिकेशन नाही आहे, कुठलीही लिगल ॲक्शन किंवा कोर्स ऑफ ॲक्शन घेतल्याचं कुठलंही आजपर्यंत इथं कम्युनिकेशन झालेलं नाही आहे आणि आमची शेवटची आणि अंतिम मागणी तेच आहे। आज आम्ही कमिशनर ऑफ पोलीस दिल्ली यांना एक लेटर द्यायला जाणार आहोत, ज्याच्यामध्ये अशी आमची आशंका आहे की ह्या शाळेमधले जे मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य आहेत, जे शिक्षकांची नावं असलेले शिक्षक आहेत, ते देशाबाहेर जाऊ शकतात त्यांचे अरेस्ट टाळण्यासाठी किंवा इन्व्हेस्टिगेशन टाळण्यासाठी। ते होऊ नये म्हणून त्यांचा पासपोर्ट रिवोक करण्यात यावा किंवा सस्पेंड करण्यात यावा अशा टाईपचं मागणी दुपारी तुम्ही जाऊन करणार आहात असं म्हणताय। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्यावेळी यावेळी तुम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळी तुमच्या वतीने एक प्रतिनिधी भेटायला गेलेले होते, पण त्यावेळी क्षमा देखील मागितली नव्हती किंवा त्यांना वाईट वाटते असंही शाळेकडनं सांगितलं गेलं होतं। म्हणणं होतं की कोणीही काहीही लिहून जाईल त्याच्यावर आम्ही काही दक्ष घेत नाही आहे, आमचं काही त्याच्यावर हे नाही आहे। जोवर तक फर्दर इन्व्हेस्टिगेशन होत नाही तोवर तक आम्ही कुणालाही सस्पेंड करणार नाही। पण संध्याकाळी ह्या कालच्या प्रोटेस्टमुळे संध्याकाळपासून त्यांनी एक खोटं आश्वासन म्हणजे एक लोकांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी फर्जी एक लेटर काढलं त्यांच्या शाळेच्या मार्फत की आम्ही या 3 टीचर्सनी जोवर तक इन्व्हेस्टिगेशन होत नाही तोवर तक टेम्पररी रूपात आम्ही त्यांना सस्पेंड करतोय, म्हणजे प्रॉपर त्यांनी त्यांच्यावर काहीही कुठलीही कारवाई केलेली नाही अजूनपासून। नाही, दिल्ली गव्हर्नमेंटनं अगोदर खरं तर या सगळ्या अनुषंगाने दिल्ली गव्हर्नमेंटनं एक समिती गठीत केली होती 5 सदस्यांची। त्या समितीचं पत्र जेव्हा शाळेला पोहोचतं त्यावेळी मात्र निलंबन केलं जातं, म्हणजे हे कुठतरी सरकारने ॲक्शन घेतली म्हणून शाळा मलमपट्टी करते असं। यामागे 2 मुद्दे कारणीभूत आहेत। एक तर दिल्ली सरकारने जी कमिटी स्थापित केली तो, आणि काल पालकांनी, विद्यार्थ्यांनी आणि आमच्यासारख्या फॅमिली फ्रेंड्सनी इथे प्रोटेस्ट केला, त्यामुळे नंतर हे घडलेलं आहे। बट फक्त त्यांना सस्पेंड करणं हे सफिशियंट नाही आहे, त्यांना टर्मिनेट करण्यात यावं, त्यांना रेस्ट्रिक्ट करण्यात यावं आणि त्यांची कुठेही देशाबाहेर मुवमेंट जी आहे ती रेस्ट्रिक्ट केल्या जायला हवी, ह्या आमच्या मागण्या आहेत। आपण जर बघितलं तर हे सगळे पालक आहेत, काही महिला पालक देखील आले आहेत, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करण्याचा प्रयत्न करून घेऊया आणि त्यांचं म्हणणं काय ऐकून घ्या। मॅडम, तुम्ही देखील मराठीत बोलू शकता? हां, तुम्ही देखील आलेला आहात, काय भावना आहेत? कारण दुसऱ्या दिवशी तुमचा प्रोटेस्ट कायम सुरू बोला ना।
म्हणजे असं वाटतं की माझ्या म्हणजे आपल्या म्हणजे मुलासाठीच झालं असं मला वाटतं की माझा मुलगा असता तर मी काय केलं असतं. हे झालं, हे गलत झाले, म्हणजे चांगलं नाही झालं. तो मुलाला म्हणजे न्याय मिळाला पाहिजे, कारण की कितीतरी मुलं अशी आहेत की जे सांगत नाहीत घरी. पण शिक्षकांनी असं नाही करायला पाहिजे होतं. शिक्षकांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. शौर्यनी जी नोट लिहिली आहे त्या नोटमध्ये असं म्हटलेलं आहे की ही माझी सुरुवात आहे, जर थांबलं नाही तर दुसऱ्यांचा नंबर आहे. त्याने म्हणजे स्वतःचं बलिदान दिल्यासारखंच आहे ना, की जी माझ्यावरती वेळ आली ती दुसऱ्या कोणावरती येऊ नये वेळ. त्याने नोटमध्ये असंही मेन्शन केले की त्यांनी म्हणजे शिक्षकांना कठोर शिक्षा व्हावी, जी आज माझ्यावरती वेळ आली ती दुसऱ्या कोणावरती येऊ नये. त्यात आता शाळेनं निलंबन केलं आहे, शिक्षकांचं निलंबन केलं आहे. आम्हाला नको आहे, याच्यापेक्षा कठोर शिक्षा पाहिजे, सजा पाहिजे, त्यांना सजा केली पाहिजे. FIR दाखल केलेली आहे, पण पोलिसांकडून अजून कारवाई नाही. ही कारवाई शाळेची दिसते. ही कारवाई शाळेची. आम्हाला फक्त शौर्याला न्याय मिळायला पाहिजे, त्याचं हे बलिदान वाया नाही गेलं पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. आपण बघू शकतोय फक्त महिला पालक असतील किंवा पुरुष पालक असतील हे मोठ्या प्रमाणावरती आलेले आहेत आणि आज देखील दुसऱ्या दिवशी सातत्याने त्यांचं आंदोलन सुरू असल्याचं बघायला मी दृश्यांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की शाळेच्या बाहेर त्यांचं आंदोलन कायम सुरू असल्याचं बघायला मिळतंय. हातामध्ये पोस्टर्स घेऊन आले आहेत. शौर्याला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी जी आहे ती या सगळ्या पालकांकडनं केली जाते. आपण काही पालकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. दुसरेही पालक काही आहेत. दादा मला सांगा, काल तुम्ही आंदोलन केलं होतं, आज आंदोलनाचा सलग दुसरा दिवस आहे. शाळेने कारवाई केलेली आहे, शाळेची कारवाई झालेली असतानाही दुसऱ्या दिवशी पुन्हा आंदोलन. शाळेने कारवाई केलेली आहे, पण शाळेने फक्त नेक्स्ट नोटीस पर्यंत त्यांना निलंबन केलेलं आहे. फक्त आम्हाला ते आश्वासन देत आहेत त्यांना कामावरून काढून टाकलं पाहिजे आणि त्यांना अरेस्ट केलं पाहिजे. जोपर्यंत ही स्टेप गव्हर्नमेंट करत नाही तोपर्यंत आम्ही असेच प्रोटेस्ट करू. हे आमचं आज शांत प्रोटेस्ट आहे. याला आम्ही पुढे आणखीन लोकांना एकत्रित करू. अजून आम्ही फक्त अजून पेरेंट्सना कॉल करू, पण आम्हाला याच्यामध्ये गव्हर्नमेंटकडून मदत मिळावी आम्ही अपेक्षा करतो. तुम्ही आता म्हणताय की कारवाई शाळेने केलेली दिसतीये, तीही तात्पुरती आहे असं तुमचा आत्ताचा आरोप आहे. काल ज्यावेळी तुम्ही आंदोलन करत होता त्यावेळी त्या शिक्षिका काल शाळेमध्ये होता, आज त्या आल्या आहेत की नाही नेमकं तुम्हाला? कारण नोटीसमध्ये त्यांनी जे सस्पेन्शन पत्र काढलेलं आहे त्यात म्हटलेलं आहे की शाळेच्या आवारामध्ये याला त्यांना बंदी आहे असं पत्रात म्हटलेलं आहे. पण तुमची माहिती काय? आम्हाला त्याच्याबद्दल काहीही माहित नाही. काल दुपारी यांचा एवढा चुकीचा अनुभव होता. यांचं हे म्हणणं होतं, मी सांगू इच्छितो की जर कोणीही सुसाईड नोटमध्ये नाव लिहिलं तर आम्ही आमच्या मुलांना किंवा आमच्या टीचरांना कसं सस्पेंड करू? कोणीही लिहून जाईल तर कोणी असं लिहून स्वतःचा जीव देऊ शकतं का? हे म्हणणं आहे आमचं. पुढची भूमिका काय असणार? यापुढे आम्ही CP साहेबांच्या पुढे पण मार्च करू. शाळेपुढे जेवढे पेरेंट्स आहेत त्यांना सोबत घेऊन आज नाही उद्या नाही, जोपर्यंत शौर्याला जस्टिस भेटत नाही तोपर्यंत आम्ही हे सोडणार नाही. आपण बघितलं तर पालकांच्या भूमिका अशा आहेत की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन अशाच पद्धतीनं सुरू राहील. अशा पद्धतीच्या भावना खरं तर या पालकांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. दिल्ली पोलिसांचे CPची देखील भेट हे सगळे पालक घेणार आहेत. हे आंदोलन आता आम्ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये सुरू केलेलं आहे, पण जर न्याय मिळाला नाही तर या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढू अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देत असतानाच जोपर्यंत या शिक्षकांना अटक होत नाही तोपर्यंत शौर्याला न्याय मिळणार नाही अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देखील या ठिकाणी पालकांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन राकेश कुमार सर, मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.